आज आपल्यासाठी निकिताताई प्रार्थना करतील। आपण प्रार्थना करू। पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते बाप्पा, ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा। बाप्पा, आमच्या सर्वांच्या सोबत तू राहा, आम्ही जे वचन वाचणार आहे तुला आशीर्वादित कर बाप्पा। बाप्पा, पाळक साहेबांचं तू येणं आशीर्वादित केलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते येशू राजा। बाप्पा, जे पाळक साहेब वचन सांगणार आहे ते त्यांच्या मुखातले शब्द नसून ते तुझ्या मुखातले शब्द असू दे। ते वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हा सर्वांना पुरव आणि त्या वचनात चालवण्याचा मार्ग तू आम्हाला दाखव। इथे बसल्या प्रत्येकावर आपला आशीर्वाद पाठव। आम्ही जी का आराधना स्तुती गौरव करणार आहोत बाप्पा, तुझ्याच नावात आशीर्वादित कर आणि हो दे तुझ्याच नावाचा गौरव। छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणते त्या आमेन। प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या सुवार्थी काळामध्ये एकाच प्रकारचं शिक्षण कधीच दिलेलं शुभवर्तमानामध्ये दिसत नाही। पण काही वाक्य येशू ख्रिस्ताने आपल्या शुभवर्तमानामध्ये असे ठेवले की ते वाक्य त्याला प्रत्येक ठिकाणी सांगण्याची गरजच पडत होती। आणि विशेष करून शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजक यांना तर येशू ख्रिस्त हे वाक्य सांगितल्याशिवाय राहत नव्हता। पण शास्त्री, सदुकी, परुषी, याजक कधीच येशू ख्रिस्ताच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला नाही। आणि या पंथाच्या लोकांना एका गोष्टीची तर येशू ख्रिस्ताची महाभयंकर चीड यायची। कोणत्या गोष्टीची चीड यायची? कारण शब्दात दिवशी येशू ख्रिस्त मोठमोठाले आजार बरे करायचा। आणि या पंथाचे लोक म्हणायचे की तू शब्दात दिवशी हे काम का करतो? तुला 6 दिवस आहेत आठवड्याचे, त्या दिवशी तू हे काम नाही करत, पण शब्दात दिवशी तो असे काम करतो, हे आमच्या नियमशास्त्राप्रमाणे योग्य नाही। मोशेने आम्हाला जे नियमशास्त्र दिलेलं आहे त्या नियमशास्त्रामध्ये सांगितलंय शब्दाचे तू पालन कर, शब्दात मोडू नको। पण तू शब्दाच्या दिवशीच मोठमोठे चमत्कार करायचा। आणि मग येशू ख्रिस्त म्हणायचा शब्दाचा धनी मी आहे। शब्दात माणसासाठी नाही तर शब्दात देवासाठी आहे। आणि मग यांनी पण ते पंथ समाधानी जर झाले नाही तर येशू ख्रिस्त म्हणायचा शब्दाच्या दिवशी तुमचा बैल जर विहिरीत पाडा तर तुम्ही त्या बैलाला काढणार का मरू देणार? शब्दाच्या दिवशी काढणार। त्यावेळेला मग ते गप्प राहायचे, बोलतच नसायचे, कारण येशू ख्रिस्त त्यांची बोलती विचाराने आणि वचनानेच करायचा। प्रियांनो, येशू ख्रिस्ताने भावी जीवनामध्ये 2 वाक्ये फार वेळेस वापरले आहेत। एका वाक्याचा वापर एवढा नाही करण्यात आलेला शुभवर्तमानात, पण एका वाक्याचा उपयोग येशू ख्रिस्ताने फार केला। कोणता केला? मी पित्याच्या नावाने आलो आहे, पिता मला जे सांगतो तेच मी करतो, मी आपल्या मनाचं काही करत नाही। पण आज आपण या शब्दावर नव्हे, आज एक नवीन शब्दावर आपण येशू ख्रिस्ताचा दुसरा शब्द काय आहे शुभवर्तमानामध्ये, त्या शब्दावर आपण थोड्या वेळ आज पाहणार आहोत। त्यासाठी काढूया आपण मत्तेकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 24वे वचन। मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 24वे वचन। त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही। बघा आता आमेन। या ठिकाणी एक दाखला आहे। एक मुलीला बरं करण्यासाठी बघूया आपण 15वा अध्याय 21 ते 28 वचन, मग आपल्याला कळेल।
नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन याच्या प्रांतात गेला आणि पहा, त्या प्रांतातून एक कनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली, प्रभो, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा, माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे. तरी त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली की तिला निरोप द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांस घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धान्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धीस जाओ. आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. प्रियांनो, हा दाखला आहे. या दाखल्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. कोणत्या दोन गोष्टी दिसतात? येशू ख्रिस्त त्या कन्या बाईच्या मुलीला जे भूत लागलेलं आहे त्या मुलीला बरं करण्याच्या परिस्थितीमध्ये येशू नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये नसल्या कारणानं तो म्हणला, मी इस्रायलाच्या लोकांखेरीज दुसऱ्या कोणालाही वाचवायला अथवा बरं करायला आलेलो नाही. परंतु ही स्त्री हे वाक्य वचन ऐकून पण शांत राहत नाही. ती आणखी पुढे येशू ख्रिस्ताच्या येते आणि आत्मिक जीवनामध्ये अधिक पुढे जाण्याचं येशू ख्रिस्ताला दाखवते. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो, मेजावर जे खाल्लं जातं ते तुम्हाला दिलं जात नाही. म्हणजे मेजावर जे खाल्लं जातं म्हणजे ज्यांच्यासाठी मी आलोय त्या लोकांशिवाय दुसऱ्या लोकांना मला आपल्या राज्यात घेणं किंवा त्यांना बरं करणं माझ्या पसंतीचं नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याला पण ते पसंतीचं नाही. मग ती म्हणते, मेजावून पाडलेला चुरा कुत्रेही खातात. प्रियांनो, जेव्हा हे शब्द येशू ऐकतो तेव्हा येशू काय विचार करत असेल या शब्दाचा? मेजावरून पडलेला चूर कुत्रेही खातात. आणि मग येशू म्हणतो, तुझा विश्वास मोठा. कारण आता या वचनाला आपण जरा फोडणार आहोत बदामासारखं, की येशू ख्रिस्ताने मार्क 16:15 मध्ये सांगितले, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. है ना, हे वचन मागील दिवसात मी तुम्हाला दाखवलं ना. मग जर सुवार्तेची घोषणा करा, मग त्याच 16व्या अध्यायात सांगितलं की जे आजारी असतील त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, ते बरे होतील. मग जर शुभवर्तमानामध्ये हा अधिकार शिष्यांना देण्यात आलेला होता, मग येशू जर शिष्यांना हा अधिकार देतो, मग येशू ख्रिस्ताने त्या कनानी बाईच्या मुलीला बरं करण्यासाठी इन्कार का केला? काहीतरी कारण असेल म्हणून येशू म्हणलं ना की मी इस्रायली लोकांच्या खेरीज बाकी कोणाला आपल्या राज्यात घेण्यासाठी आलेलो नाही. बघूया, त्या कनानी बाईच्या मुलीला येशू ख्रिस्ताने बरं करण्याचा इन्कार का केला ते वचनातून आपण पाहू. काढूया आपण यहुदाचं पुस्तक प्रगटीकरणाच्या अलीकड, प्रगटीकरण आहे ना त्याच्या अलीकड यहुदाचं पुस्तक 4थं वचन वाचायचं. कारण या दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक मनुष्य नकळत आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी मनुष्य आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामतुरपणाचे स्वरूप आणतात आणि आपल्या एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारितात. प्रियांनो, ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला नाकारायचं ठरवलेलं होतं त्या लोकांना येशू ख्रिस्ताने आपल्या राज्यात घेण्याचं ठरवलंच नव्हतं.
म्हणून येशूला म्हणावं लागलं, मी इस्रायली लोकांशिवाय, इस्रायली लोक म्हणजे कोणती लोक? ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत ते इस्रायली लोक. न तर तुम्ही म्हणता ना रे इस्रायली ब्रदर म्हणते, मग आम्ही तर इस्रायल देशात राहत नाही, आम्ही तर भारतात राहतो. मग इस्रायली लोकांना जर वाचवायला आलं तर भारतातल्या लोकांचं काय? प्रियांनो, आम्हाला पण इस्रायली लोक नाव देण्यात आलेले, पण आम्ही विदेशातून देवाकडे आलेले आहोत, म्हणून आम्हाला पण इस्रायलाच्या बाहेर प्रभूने गणलेलं नाही. पण इथं ती परिस्थिती नाही. इथं नाकारणारे लोक आहेत, दंडासाठी राखून ठेवलेले, पण या दंडामध्ये राखून ठेवलेल्या मधून ही कनानी बाई आपल्या मुलीला घेऊन येशूकडे येत आहे आणि विनंती करत आहे, माझ्या मुलीला भूतानी पछाडलेलं आहे, माझ्या मुलीला बरं करा. बघा आज मिटिंगा लागतात आहे ना, ग्राउंडवर लागतात ना मिटिंगा. मिटिंगामध्ये फक्त ख्रिस्ती म्हणवणारेच प्रियजन येतात का? सर्वजण येतात ना. काही जण कशासाठी येतात? फक्त बरं होण्यासाठी. काही त्यांना आजार असो, कुठली बिमारी असो, फक्त तेवढं बरं झालं बस, विषय संपला त्यांचा. कदाचित ही जी कनानी बाई येशूकडे आपल्या मुलीला घेऊन आलेली होती, येशूला वाटलं ही पण बाई फक्त चमत्कारासमोर नमस्कार करणार आणि ही जे करायचं ते करायला पुन्हा जाणार. म्हणून येशू ख्रिस्त त्या बाईला म्हणलं, मी इस्रायली लोकांना बरं करायला आलोय आणि इस्रायली लोकांना शुभवर्तमान सांगायला आलोय, बाकीच्यांना मी हे सांगण्यासाठी आलेलो नाही. पण ही बाई आपला विश्वास दाखवते की मी जरी दंडासाठी राखून ठेवलेले आहे तुझ्या नजरेमध्ये, पण मला दंड नको आहे. मी दंडातून बाहेर निघण्याची अपेक्षा करते, पण माझी मुलगी अशा प्रकारे आजारी पडल्यामुळं मला तुझ्याकडे येण्यासाठी भाग पडलं. सांगा, त्या मुलीला जर भूतबाधा नसती, ती बाई आली असते का कनानी बाई येशूकड? केली असते का विनंती की माझ्या मुलीला बरं करा? प्रियांनो, देवाच्या राज्यासाठी जे लोक देवानी ठेवलेत ते लोक अशाही प्रकारे देवाला आपल्या जीवनात घेऊ शकतात, याचं ते प्रमाण आहे. आणि त्या बाईने आपला विश्वास दाखवला की माझी मुलगी बरी झाल्यावर मी तुझ्याच नावावर विश्वास ठेवून माझं भावी जीवन प्रभू मध्ये घालवील. जेव्हा ही शाश्वती येशूला जाणवली की या बाईमध्ये या प्रकारचा विश्वास आहे, म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, तुझ्या विश्वासाने तुझी मुलगी बरी झाली आहे. आणि मग शुभवर्तमानात सांगितलं की त्या क्षणाला जेव्हा येशू म्हणला तुझ्या विश्वासाने ही मुलगी बरी झाली, ती लगी बरी झालेली आम्हाला दिसते. आता येशू ख्रिस्त जर इस्रायली लोकांना वाचवायला आला होता, मग या कनानी बाईच्या मुलीला का वाचवलं येशू ख्रिस्तानी? याचं पण उत्तर आपण बायबल मधून काढूया. त्यासाठी इब्रीकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. का त्या बाईच्या मुलीला येशू ख्रिस्तानी बरं केलं? तुमची वागणूक द्रव्य लोभात वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला लुटणार नाही. मी तुला सोडून जाणार नाही आणि मी तुला लुटणार नाही. लुटणार आहे का? माझ्या याच्यातून ओबी मध्ये कसं दिलंय? मी तुला सोडणार नाहीच च लावलंय आणि वो तुला टाकणार नाहीच, दोन्ही ठिकाणी च लावून या वाक्याला पूर्ण करण्यात आलंय. च का लावण्यात आलं? च लावायचं एक कारण असतं प्रियांनो. काही शब्द असे असतात की ठराविक शब्दाच्या पुढे जर च लावलं किंवा स लावलं किंवा त लावलं, असे काही ठराविक वाक्य आहे की त्याच्यामध्ये त स किंवा न
लावलं जातं का? कारण त्या ठिकाणी दाखवण्यात येतं की हे असंच होणार आहे, खात्री. ही अशीच करण्याची प्रक्रिया आहे. कारण येशू ख्रिस्ताने सांगितलं, जो माझ्याकडे येतो त्याला मी घालवणार नाही. येशू ख्रिस्त या कनानी बाईकडे गेला होता का कनानी बाई येशू ख्रिस्ताकडे आली होती? कनानी बाई येशू ख्रिस्ताकडे आली होती ना. म्हणून येशू ख्रिस्ताने तिची विनंती मान्य केली. पण येशू ख्रिस्ताने तिला पण तपासलं. तपासल्याशिवाय बरं केलं नाही येशू ख्रिस्तानी. म्हणून आपण ते सगळा दाखला वाचला. जेव्हा त्या बाईनी योग्य उत्तर दिलं, मेजावरून पाडलेल्या चूर कुत्री पण खातात, म्हणजे त्या बाईनी आपल्याला कोणत्या पातळीपर्यंत घेऊन गेली हे जेव्हा येशू ख्रिस्तानी ओळखलं, तेव्हा येशू ख्रिस्ताने त्या मुलीला बरं होण्याचा अधिकार दिला. प्रियांनो, या दाखल्यातून आम्हाला काय समज मिळते? या दाखल्यातून आम्ही काय शिकू शकतो? की जे कोणी देवावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी आपल्या भावी जीवनामध्ये कधीच अविश्वासाचं जीवन प्रभूमध्ये जगू नये. आणि दुसरी गोष्ट, जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याने कधीच बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावू नये. कारण ते देवाचं वचन आहे. देवाने आपल्या समयात आपल्या गौरवासाठी ते लिहिलेलं आहे आणि ते गौरव आमच्या मुखातून देवबाप ऐकू इच्छितो. म्हणून एदेन बागेमध्ये आदामाला प्रभूने आपल्या प्रतिरूपाचा मातीचा घडवलं होतं. प्रभूची योजना असते प्रियांनो कोणत्याही कार्यासाठी. देव बाप बिना योजनेचं कोणतंच कार्य करीत नाही. पण या योजना आम्हाला कधी कधी समजत नाही. का समजत नाही? कारण ज्यांच्या जवळ आत्मा नाही ना त्यांना ही भाषा कळत नाही. म्हणून देवाने सांगितलं, माझं वचन माझ्या आत्म्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. म्हणून 2 पेत्र 1:21 मध्ये प्रभूने म्हटलं, संदेश मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही. बघा, वारंवार हे वाक्य संदेशामध्ये देवबाप देतोय. म्हणजे देवबाप खात्री देतोय की माझ्या आत्म्याशिवाय तुम्हाला संदेश सांगता येणार नाही. म्हणून आत्म्याने आलेल्या सेवकाजवळ आत्म्याचा निरोप आहे. आणि त्या मुलीचं तारण झालं, त्या घराण्याचं तारण देवबाप्पांनी त्या दिवशी केलं असं या दाखल्यातून प्रमाणित होतं. पण त्याचं वर्णन बायबलमध्ये खालच्या वाचनात केलेलं नाही. काही गोष्टी देवाच्या आत्म्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या घराण्याचं तारण झालं म्हणून ती मुलगी बरी झाली. त्या घराण्याचं तारण जर प्रभूला नसतं करायचं तर ती मुलगी बरी झाली नसती. म्हणून देव म्हणतो, जो मजकडे येतो त्याला मी घालवून देणार नाही. त्या बाईला दिलं का घालून? येशू ख्रिस्तानी सवाल जवाब केले. येशू ख्रिस्तानी तिचा विश्वास पारखण्यासाठी तिच्याशी काही संभाषण केलं. पण त्या बाईला, त्या मुलीला आशीर्वादाविना पाठवलं का येशूने? आमचा येशू इतका कानवळवा आहे. म्हणून एक वचन आणखी बघू. आता स्तोत्र संहितेमध्ये जाऊ आपण. स्तोत्र संहिता 136:23 वचन बघा. तिथं काय म्हणतोय प्रभू? ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमच्या दैनीय अवस्थेमध्ये आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. आम्ही प्रभू मध्ये नव्हतो तेव्हा आमची अवस्था कशी असन? कशी असन? चांगली असन का? प्रभू मध्ये जेव्हा आम्ही नसतो, हा काय वंश परंपरेने जर चालत आलेले प्रियजन असतील त्यांच्याजवळ हा अनुभव थोडा कमी असन. पण माझ्यासारख्या जवळ अनुभव आहे. कारण जेव्हा मी प्रभू मध्ये नव्हतो तेव्हा मी कोणत्या अवस्थेमध्ये होतो हे मला चांगलं माहित आहे. माझी अवस्था बदलावी म्हणून तर मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो. न तर मी आलो असतो का माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे?
माझी दयनीय अवस्था मला दिसली त्या समयात 1982 साली, आणि माझं मन माझी बुद्धी मला म्हणले, अरे काय दयनीय अवस्थेमध्ये जगतोस, हा येशू ख्रिस्ताने एवढा मोठा चमत्कार तुझ्या जीवनात केलाय, एवढा चमत्कार करूनही तू नमस्कार देवाला करत नाही का? आणि मग माझा आत्मा म्हणला, जर तू नमस्कार केला नाही एवढा मोठा चमत्कार करून तर तुला धिक्कार असो. म्हणून मी प्रभूकडे आलो, आणि ज्या दिवशी प्रभूकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत मी प्रभूमध्ये आहे. प्रियांनो, आमची दयनीय अवस्था बदलणारा देव आहे असा तो शब्द त्या ठिकाणी देवबाप प्रगट करतो. म्हणून त्याची दया सनातन आहे हे उद्गार खाली देवबापाने ठेवले. प्रियांनो, देवाचं मन इतकं विशाल, इतकं सागरासारखं आहे की त्याच्या मनाची परिकल्पना करणं कोणालाही शक्य नाही. आणखी एक वचन बघू, स्तोत्र संहिताच 103:9. बघा, तिथं एक शब्द सांगितलाय प्रभूंनी, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. बस, तो सर्वदा दोष देत राहणार नाही. आता इथं मात्र एक शब्द, एक विचार येत आहे. दोष कोणाला दिला जातो? ज्यांनी दोषाचं काम केलं त्याला दोष दिला जातो ना. चुकी केली त्याला दोष. बरोबर. त्याला दुसऱ्या भाषेत बायबलचा आत्मा पाप म्हणतं. बरोबर. ज्याने पाप केलं आहे त्याला आमचा प्रभू म्हणतो, तू जरी पाप करत राहिलास किंवा पापात जगत असला तरी मी तुला दोष देत राहणार नाही. पण हे उद्गार केव्हा प्रभू म्हणणार त्या व्यक्तीसाठी? तो व्यक्ती पाप अवस्थेतून जर प्रभूकडे आला, शरण आला, प्रभूकडे आपले पश्चाताप त्यांनी पापाची केली आणि यापुढे मी पाप करणार नाही असा हमीचा शब्द देव बाप्पाला जर दिला तर देव बाप म्हणतो की मी तुझे दोष सर्वदा आठवणार नाही. पण काही जणांचे दोष देव बाप आपल्या मनामध्ये ठेवतो. का ठेवतो? कारण ते प्रियजन ऐकून ऐकून तेच पाप करतात. ज्या पापातून बाहेर निघाला त्याच पापाला परत करतात. आणि देव बाप्पाचा शब्द आहे बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः बोलला, आपल्या मुखातून बोलला. एकाच ठिकाणी नाही बोलला, बऱ्याच ठिकाणी बोलला. पण एका ठिकाणचा शब्द आपण बघू. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 14वे वचन. पाचवा अध्याय 14वे वचन. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. बघा, पंगू व्यक्तीला बरं केल्यानंतर येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला एकच आज्ञा दिली, तुला मी बरं केले ना 38 वर्षाच्या आजारातून, आता पाप करू नको. व्यभिचारी स्त्रीला पण ढोल मार करणारे जेव्हा आले तेव्हा येशू ख्रिस्ताने त्याही ढोल मार करणाऱ्यांना म्हणला, ते म्हणले आम्ही या स्त्रीला व्यभिचार करताना पाहिलंय आणि मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलंय जो कोणी व्यभिचार करील त्याला ढोंडमार करून मारावं असा आम्हाला आदेश आहे आणि या आदेशाप्रमाणे आम्ही हिला मारणार आहोत. पण जेव्हा ती स्त्री येशूच्या चरणाजवळ आली तेव्हा येशूने त्या स्त्रीला आपल्या चरणामध्ये सुरक्षित राहण्याचा पर्याय जमिनीवर काहीतरी लिहिताना दिसलेला आहे. योहान 8व्या अध्यायामध्ये दिलंय की येशू ख्रिस्त जमिनीवर काहीतरी लिहू लागला आणि मग लिहिता लिहिता तो म्हणला, ठीक आहे, मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलं ना की ज्याने व्यभिचार करताना तुम्हाला आढळला तर त्याला ढोंडमार करून मारावा. मी तुम्हाला ढोंडमार करण्याचे आदेश देतो, पण
ढोंड मार त्यानेच करावी ज्याने पाप केलेलं नसल. ज्याने आपल्या जीवनात काहीच पाप केलेलं नसल त्याने या बाईवर पहिला दगड टाकावा. आणि जर तुमच्यामध्ये कुणीच असा सापडला नाही बिना पापाचा, पाप करणारे सापडे, तर तुम्हाला या बाईवर ढोंग टाकण्याचा अधिकार नाही. अशा अनुषंगाने जेव्हा बोलला तेव्हा ज्यांच्या हातात धोंडे होते त्यांनी तिथंच टाकून ते निघून गेले. आणि जेव्हा सगळे गेले तेव्हा त्या बाईला येशू म्हणाला, म्हणे बाई तुला ढोंड मार करणारे कुठे आहेत? ती म्हणती प्रभू सगळे निघून गेले. मग येशू ख्रिस्त पण त्या बाईला म्हणतो, जा इथून पुढे पाप करू नको. हे आदेश देऊन त्याही बाईला देव बाप आपल्या मार्गाने चालता करतो. म्हणजे येशू ख्रिस्त भावी जीवनामध्ये फक्त पाप याच्या विरोधात होता. आणि या ठिकाणी जे वचन आलं 103:9 मध्ये, इथं पण जे पाप करणारे आहेत जे येशूकडे येतील त्यांचे दोष मी कधी आठवणार नाही, अशा अनुषंगाने देव बाप बोलतोय. आणि खालीच्या चरणात म्हणतोय आपला क्रोध, आता पाप केल्यावर देवाला पण राग येत असेल ना, का देव काय बिगर रागाचा आहे का? बघा आज काही ख्रिस्ती म्हणवणाऱ्या प्रियजनांच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये आहेत, परंतु त्यांना तेवढे आशीर्वाद मिळत नाही जेवढे आशीर्वाद त्यांना भेटण्याची आशा ते धरतात. का नाही भेटत? कारण आम्ही जर देवाच्या क्रोधाच्या पलीकड पाप करत गेलो तर देव बाप पण आम्हाला शिक्षा इथंच करतो. काही जण म्हणतात इथं सगळं केलं ना हेड वरती, वरती नाही, वरती वेगळंय. इथं जे केलं ना त्याची भरपाई इथंच भरून आम्हाला वरती जायचंय. पण वरती गेल्यावर एक प्रक्रिया आमच्या जीवनात देव बाप करत नाही, जी मी वारंवार तुम्हाला सांगतो. आणि या घरात मी जवळपास 2 ते 3 वेळेस सांगितलेली आहे. ही मला वाटतं 4थी वेळ आहे मला ही प्रक्रिया सांगायची. कोणती प्रक्रिया? वर गेल्यावर देव बाप करणार नाही. ज्या कोणा विश्वासणाऱ्याचा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे तो प्रियजन नरकात प्रभू कधी टाकणार नाही. हा त्या प्रियजनांनी देवाच्या वचनाप्रमाणे जर केलेलं नसलं त्याला स्वर्गाच्या बाहेर जे अंगण आहे तिथं थांबवेल. आणि त्याने जर देवाच्या इच्छेप्रमाणे केलेलं असलं त्याला स्वर्गामध्ये प्रभू घेईल. या 2 प्रक्रिया विश्वासणाऱ्यांसाठी वर होणार आहेत. अग्नीमध्ये टाकण्याची प्रक्रिया आता 2-3 दिवसापूर्वी संदेश मी एका परिवारात सांगितला. त्या ठिकाणी मी सांगितलं अग्नीच्या सरोवरात कुणाला देव बाप टाकणार आहे. आणि जे अग्नीच्या सरोवरात टाकले जाणार आहेत ते लोक देवाच्या नजरेमध्ये फिक्स आहेत. कोणते लोक आहेत बघूया जरा. आज पुन्हा ते वचन बघूया. प्रगटीकरण 20वा अध्याय 15वं वचन, शेवटचं वचन. आता 20वा अध्याय 15वं वचन. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकीला जाईल. हे आहे ते प्रियजन ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही ते अग्नीसाठी आहेत. आता तुमचे आमचे नाव जर जीवनाच्या पुस्तकात प्रभूने प्रगटीकरण 3रा अध्याय 5व्या वचनाप्रमाणे लिहिलंय तर मग आम्ही अग्नीच्या सरोवरात टाकले जातो का? आमच्यासाठी आहे का तो अग्नीचा सरोवर? म्हणून प्रियांनो मी नेहमी सांगतो वचन वाचणे आणि वचन समजणे या 2 गोष्टी आहेत. ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे प्रभूने शाश्वती देऊन एक शब्द त्या वचनात सांगितलाय. आता तो एक शब्द बघण्यासाठी आपण ते वचन वाचूया. प्रगटीकरण 3रा अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन.
जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. लावलंय त्या ठिकाणी, तिथं नाही शब्द नाही वापरलं, लावून प्रभूंनी ते वाक्य त्या ठिकाणी पूर्ण केलंय. म्हणजे ज्याची एंट्री जीवनाच्या पुस्तकात झालेली आहे त्यांना देव बाप कधी जीवनाच्या पुस्तकातून बाहेर काढणार नाही. भले त्यांनी भावी जीवनात कितीही पाप केलेले असले तरी देवाचा आत्मा म्हणतो मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार नाही. का नाही काढणार बरं? भयानक पाप केलेत, देवाला न पसंत करणाऱ्या गोष्टी केल्या तरी देव बाप्पाचा आत्मा म्हणतो मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणारच नाही. का काढणार नाही? फार सिंपल कारण आहे प्रियांनो. हे मुख आहे ना, हे मुख, या मुखाने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे कबूल केलंय. गुडघ्यावर येऊन एकदा तरी पश्चातापाची प्रार्थना केली असेल, प्रभू मी पापी आहे, माझ्या पापाची मला क्षमा कर, माझ्यावर दया कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी मला तू तयार कर. एवढे तर वाक्य त्याने आपल्या भावी जीवनात एकदा का होईना बोलला असेल की नसेल? जरी रोज नाही बोलता आले, एकदा तर बोलला असेल ना. किंवा कोणत्या सेवकांनी तर सांगितलं असेल ना नवीन विश्वासणाऱ्याला की तुला अशी पश्चातापाची प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि ज्या विश्वासणाऱ्याने अशी प्रार्थना केली म्हणून देवाचा आत्मा त्या ठिकाणी म्हणतो की मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. हे आहे त्याचं कारण प्रियांनो. म्हणून जे जीवनाच्या पुस्तकात आहेत ते सुरक्षित लोक आहेत, परंतु जे जीवनाच्या पुस्तकात नाही ते लोक सुरक्षित नाही. म्हणून आम्ही स्वर्गात जातो नेक किंवा स्वर्गाच्या बाहेर राहतो नेक. या प्रक्रियेशिवाय तिसरी प्रक्रिया आमच्या जीवनामध्ये देव बाप्पाने ठेवलेली नाही. कुठंच बायबलचं वचन सांगत नाही की विश्वास ठेवणाऱ्याला पण मी नरकात टाकणार आहे. असं वचनच नाही अख्ख्या बायबलमध्ये. प्रियांनो, आज आम्ही काय संदेश ऐकतो, काय सेवक संदेशातून बोलतात हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. जे बायबलमध्ये नाही ना ते देखील आज सांगितलं जातंय काही ठिकाणी. परंतु अंतिम समयामध्ये तोला मोलाचे जे संदेश येणार आहेत त्याच्यामध्ये देव बाप अंतिम समयामध्ये तरी विश्वासणाऱ्याला आपल्या मनामध्ये विश्वासणाऱ्यांसाठी काय योजना आहे ते वचन खोलून खोलून दाखवलं देव बाप्पांनी. नरकाचं वचन आणि प्रभूचे लोक जे वाचणार आहेत त्याचं पण वचन. म्हणून प्रियांनो, आता हे म्हटलं तर म्हणते ना रे संदेश तयार करून आणला होता बरं का ब्रदरांनी, आज बायबल हातात नाही घेतलं, वही होती. प्रियांनो, नावी संदेश मी तुम्हाला सांगितलाय. ज्या संदेशाला नाव नाही, नामाविरहित संदेश तुम्हाला सांगितला. आणि फक्त मी बायबल मधून जिथं जे वचन देव बाप्पांनी मला दाखवलं दुपारी ते वचन मी घेतलंय. हे शब्दकोश मधून पण वचन घेतलेली नाहीत, बायबल मधूनच घेतले. म्हणलं देव बाप्पा मला हा दाखला दाखवला ना, या दाखल्याला अनुषंगून वचन पण तू दाखव. आणि देव बाप्पाच्या आत्म्याने मला वचन दाखवले आणि 5 वचन मी फक्त घेतो. माझ्या या संपूर्ण वहीमध्ये 5 वचना व्यतिरिक्त 6वं वचन मी घेतलेलं नाही. आणि 5 वचनातून देवबाप कधी 1 घंटा बोलतो, कधी 1 घंट्याच्या वर थोडा वेळ बोलतो, कधी कधी 50 मिनिटही बोलतो, कधी कधी 38 मिनिटही बोलतो. आणि त्याला फारच वाटलं तर 30 मिनिटही तो बोलतो. त्याच्या बोलण्यावर मी संदेश आपल्यापर्यंत देतो. आज किती वेळाचा संदेश याच्यामध्ये डाउनलोड झालाय मला माहिती नाही, पण प्रियांनो शेवटी तुम्हाला 1 वाक्य बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. तेच वाक्य आहे जे वारंवार तुम्ही ऐकलेलं आहे, काय नवीन वाक्य नाही. जीवनामध्ये कधीच या पवित्र शास्त्रातल्या कोणत्याही वचनाला दोष लावू नका. जर तुम्ही बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावला नाही ना प्रियांनो, आणि प्रभू समोर होईल तितकं
नम्रतेने चालण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, तुमचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. भला तुमचा प्रेषित 2:38 वाचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा जरी झालेला नसला, काही जण म्हणतात बाप्तिस्मा नाही झाला तुम्हाला स्वर्गात येता येणार नाही. हृदयातून जर त्या वचनाचा आदर सन्मान असला ना, देवबाप मन आणि अंतःकरण पाहणार आहे. मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये जर त्या वचनाचा आदर आहे, त्या प्रियजनाला स्वर्गात येण्याची परवानगी आहे. म्हणून बायबलच्या प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात कधी जाऊ नका आणि त्या वचनाचा आदर करणारे तुम्ही बना. म्हणून देवबाप मला इथं आणतोय. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बंद नको करू. आपलं प्रतीक्षा प्रेयर कर. आज रेकॉर्डिंग होणार आहे प्रतीक्षाची प्रेयर. प्रेयर नाही. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो प्रभू ख्रिस्ता, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. ओ प्रभू, आम्ही जे वचन वाचलं ते तू तुझ्याच नावात आशीर्वाद कर. हो बाप्पा, इथं बसलेल्या प्रत्येकाला ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू पुरव बाप्पा. हो प्रभू, त्या वचनाद्वारे तू उंचविला जा, तू गौरविला जा बाप्पा. हो प्रभू, बाळासाहेबांनी जे वचन सांगितलं बाप्पा, ते सांगताना तू त्यांना सहकार्य केलं. त्यांचे तोंडचे शब्द तुझे त्यांचे नाही तर तुझे असू होऊ दिले बाप्पा, म्हणून तुझे धन्यवाद बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आमच्या सर्वांना तुझी दया अशीच असू दे बाप्पा. या वचनात चालण्याचं बुद्धी चातुर्य तो आम्हा प्रत्येकाला पुरव. इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. हो प्रभू, तू म्हणतो जिथे 2 किंवा 3 तेथे मी आहे. हो प्रभू, तू आमच्यात उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे बाप्पा. हो प्रभू, तू आमचा विश्वास पूर्ण करणारा देव आहेस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. हो प्रभू, या रात्रीच्या समयला सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. बाळासाहेबांचं येणं जसं आशीर्वादित केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर बाप्पा. हो प्रभू, तुझी सेवा करत असताना आमच्या सर्वांवर तुझा कृपा दृष्टी असू दे बाप्पा, आणि हो रे तुझ्याच नावाचं करू. हो प्रभू, आम्ही रात्री जे जेवण खाणार आहे ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंस तसं सर्वांना दे. या रात्रीच्या समयला कोणालाही उपाशी तान्हेला भुकेला ठेवू नकोस बाप्पा. हो प्रभू, तू सर्वांचा जीव तृप्त कर. या रात्रीच्या समयला जे आजारी असतील इष्टच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर, आणि हो रे तुझ्याच नावाचा गौरव बाप्पा. तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य तू त्या सर्वांना दे. जे प्रवास करीत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही रात्री झोपत असताना आमच्या घराभोवती देवदूताचं कुंपण तू ठेव बाप्पा. आमच्या सोबत तू राहा बाप्पा. हो प्रभू, आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारं बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव. मम्मी पप्पा आई यांना सर्वांना तू आशीर्वादित कर बाप्पा. हो प्रभू, बाळासाहेबांच्या कुटुंबासाठी मी तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व गोष्टीला बाप्पा तू बरकत दे, आणि होली तुझ्याच नावाचा गौरव. हो प्रभू ख्रिस्ता, आमच्या सर्वांवर तुझी दया अशीच राहू दे बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पितेतो आई. आमेन. प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या ऋणांना सोडले तसेच तू आमच्या ऋणांना सोड, आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला वाटपासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर बाळा.